स्पर्धा आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवते. स्पर्धेमुळे स्वतःमधील कौशल्य सुधारण्याची संधी मिळते. कष्टाची सवय लागते. आपल्या कामाचा दर्जा सुधारतो. स्वयंमूल्यमापन होऊन आत्मविश्वास निर्माण होतो. असे प्रतिपादन कुस्तीतील आंतरराष्ट्रीय खेळाडू व सुवर्णपदक विजेत्या पैलवान डॉक्टर शबनम शेख यांनी केले. माय भारत जिल्हा क्रीडा कार्यालय, उडान फाउंडेशन संलग्न जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात स्वच्छता पखवाड्यानिमित्त देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा तसेच महाराष्ट्राची लोकधारा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना राज्यस्तरीय उडान पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात शेख बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात तुलसी मातेला पाणी अर्पण करून करण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास पुणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट प्रशांत साळुंके, अवतार मेहरबाबा ट्रस्टचे संचालक मेहरनाथ कलचुरी, विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट सुरेश लगड, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे राज्य अध्यक्ष ॲडव्होकेट महेश शिंदे, उडानच्या अध्यक्षा आरती शिंदे, शासनाचा राज्य आदर्श युवती पुरस्कार विजेत्या जयश्री शिंदे, ॲडव्होकेट अनिता दिघे, ॲडव्होकेट दिनेश शिंदे आदी उपस्थित होते. पुढे डॉक्टर शेख म्हणाल्या की पुरस्कारामुळे गुणवत्तेचा सन्मान होतो. केलेल्या कामाची पावती मिळाल्याने आणखी काम करण्यास ऊर्जा मिळते. इतरांनाही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्तीला स्वतःमधील कौशल्य ओळखून त्यात सुधारणा करण्याची संधी मिळते. स्पर्धेमुळे कष्टाची सवय लागते आणि आपल्या कामाचा दर्जाही सुधारतो. स्वयंमूल्यमापन होऊन आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. मेहरनाथ कलचुरी म्हणाले की मानवी जीवनाचा आनंद घेताना इतरांना त्रास ठरणार नाही याचा विचार केला पाहिजे. खेळाडू वृत्तीने पराभव, अपयश पचविता आला पाहिजे. पुन्हा कष्टाने प्रयत्न करून यश मिळवण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तसेच मन शांत ठेवले तर सर्व गोष्टी शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा तसेच महाराष्ट्राची लोकधारा या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण गीतकार राजेंद्र टाक व नृत्य विशारद अनंत द्रविड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट महेश शिंदे यांनी केले. आभार आरती शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार चिंतामणी, अशोक आबनावे, डॉक्टर इसाभाई शेख, प्राचार्य संजय पडोळे, संतोष लयचेट्टी, धीरज ससाणे, संध्या जोशी, रामेश्वर राऊत, मेहतानी, मुस्कान, महेक शेख, वनिता पाटील, भारती शिंदे, अक्षय शिंदे, रमेश गाडगे, स्वाती डोमकावडे, निलेश गर्जे, तुषार रणनवरे, अनिल मेजर, भीमराव उल्हारे, ॲडव्होकेट विद्या शिंदे, जयेश शिंदे, भाऊसाहेब पादीर, कविता अभंग, राम अभंग, ॲडव्होकेट तुषार शेनगे, गायत्री गुंड, बाळू बनसोडे, शुभम शिंदे, छाया शिंदे, हर्षल वामन, ऐश्वर्या बनसोडे, प्रतीक्षा वामन, दिलीप शिंदे, फरान खान, अनुराधा शिंदे, मनीषा भिंगार दिवे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी राज्यस्तरीय उडान पुरस्काराने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी रुपाली करांडे, उद्योजकतेसाठी सागर ससाणे, योगा क्षेत्रासाठी अरबाज शेख, शैक्षणिक क्षेत्रासाठी प्राचार्या ज्योत्स्ना शिंदे, राहुरी येथील शैक्षणिक कार्यासाठी प्रमिला गावडे, चांदा येथील रक्तदान चळवळीसाठी अशोक भालके, शैक्षणिक क्षेत्रासाठी प्राध्यापक सुनील मतकर, नाट्य क्षेत्रासाठी अनंत जोशी, नृत्य क्षेत्रासाठी अनंत द्रविड, कॅन्सर जनजागृतीसाठी विद्या तन्वर, गीत व कथा क्षेत्रासाठी राजेंद्र टाक, लोककलेसाठी राजेश व्यवहारे, साहित्य क्षेत्रासाठी च वी जोशी व सुनील राऊत, नाट्यकला क्षेत्रासाठी विद्या जोशी, नाट्य क्षेत्रासाठी सागर ख्रिस्ती, महिला समुपदेशन व सामाजिक कार्यासाठी रजनीताई टाटे, लोककलेसाठी रोहिणी थोरात, पुणे येथील महिला सक्षमीकरणासाठी अप्पा साळवी, काव्य क्षेत्रासाठी दत्तात्रय वारकड, आरोग्य सेवेसाठी हेलन पाटोळे व सविता सकट, पुणे येथील सामाजिक कार्यासाठी चंद्रकांत ख्याले, सामाजिक कार्यासाठी साधना कुकडे आणि बाबू काकडे यांचा सन्मान करण्यात आला. करणारी भारतातील प्रथम महिला आहे आणि आपल्या सर्वांना तर बॉलिवूड इंडस्ट्री चित्रपटाशी सर्वांचा खूप चांगला परिचय असेल, पण आम्ही खेळामध्ये असल्यामुळे चित्रपटसृष्टी किंवा टीव्ही पाहणं हा मला कधी मिळालंच नाही. आता सध्या कोण ॲक्ट्रेस कळत आहेत. तसंच सुलतान आणि दंगल चित्रपट जो आहे आपणा सर्वांनी पाहिला असेल आणि मराठी सिरियल तुझ्यात जीव रंगला, राणा दादा, तसंच सुलतानमध्ये सलमान खान, अनुष्का शर्मा यांना मी स्वतः कोचिंग केलेली आहे आणि दंगल जो चित्रपट आलेला आहे गीता आणि बबिता गीता आणि मी 6 वर्षे रूममेट आहोत आणि आता सध्या मी त्यांची कोच आहे. सलग 8 वर्षापासून भारतीय महिला कुस्ती टीमची प्रशिक्षक आहे.
आहे. 2023 पासून भारतीय संघाची ॲज अ चीफ कोच माझ्या अंडरमध्ये भारतीय संघचे जे खेळाडू आहेत भारतासाठी प्रतिनिधित्व करतात त्यांना ट्रेन करण्याचं हे सौभाग्य मला मिळालेलं आहे. तर पाहायला गेलं तर आपण देखील समोर बसलेले बरेच चिमुकले स्पर्धक म्हणून सहभागी झालेले आहात. जसं की कुणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कला नृत्य करतं, प्रत्येकाचं वेगवेगळं क्षेत्र असतं. माझं स्पोर्ट्स क्षेत्र आहे, कुणाचं वक्तव्य स्पर्धेमध्ये असतं, कुणी भाषण स्पर्धेमध्ये, कुणी नृत्यमध्ये, सगळ्यांचे वेगवेगळी कला असते. आज हमारे हिंदुस्तान के अंदर बाहर दुनिया का छोड़ देंगे, पर अराजकता बहुत फैली वाली है. गलत काम करना, अराजकता, चोरी, ये वो इतना ज़्यादा हर मोमेंट टू मोमेंट है. और ये किस लिए है? क्यों तो स्वतंत्रता मिला भारत को, फ्रीडम फाइटर हो गए हम सब देखते, पर अपने आप को अपने कंट्रोल नहीं किया. तो सेकंड चांस अपने को स्वराज्य चाहिए, तो अपने आप को कंट्रोल करना. शिवाजी महाराज के ऊपर अभी जो डांस वगैरह हुआ, बहुत सारे लोगों को शिवाजी महाराज कौन है पता नहीं है. शिवाजी महाराज ये माइनर इनकारनेशन ऑफ गॉड, अंश मराठी में बोलते हैं अंशकालीन परमेश्वर. उनका जो वर्क था, उनका जो कार्य था, ये राजे महाराजे से टोटली अलग था. एक जीवन अलग था, लाइफ अलग था. और उन्होंने किसी धर्म और किसी पंथ के अगेंस्ट काम नहीं किया. तो जो दुष्ट प्रवृत्ति थी उसको खत्म करने के लिए शिवाजी महाराज ने अवतार लिया था, और वो अंशकालीन अवतार, उसको इंग्लिश में माइनर इनकारनेशन ऑफ गॉड है. बहुत सारे लोगों को पता नहीं है, इसलिए उनमें जो शुरता थी वो राजे महाराजे बादशाह लोगों से टोटली अलग थी. एक अलग दुनिया थी उनकी, और वो वर्क ये करते थे. आज अपने देश के अंदर सांस्कृतिक जो कला है, लोक कला है, बहुत सारे विलेज के अंदर तो अभी भी है. छोटे छोटे स्टेट है, मेघालय है, नागालैंड है, मणिपुर है, मणिपुरी, कुचिपुड़ी, केरला, आंध्र, साउथ इंडिया में बड़े परसेंटेज में चालू है. तो ये चीज़ें महत्व की है, ये लोक कला, इससे हम आगे बढ़ते हैं. बहुत सारे हम देखते हैं, पर तो उसके अंदर दो चीज़ें रखना चाहिए. जो लोक कला वगैरह करते, तो मेहर बाबा ने खुद ने भी बोला है कि अपन जब स्पोर्ट्स खेलते, कुछ भी करते, तो जिद्द के साथ खेलो. जिद्द रखो, पर ईर्ष्या मत रखो, नफरत मत रखो. अगर अपन नफरत रखते, ईर्ष्या रखते, तो वो कला खत्म हो जाती है. कला का कोई फायदा नहीं होता है. कला बढ़ाना है अपने को, तो अपने को उसके साथ मजबूती से ये करना है. आज आप लोग आए, बच्चे वगैरह भी बहुत सारे आए, प्रेक्षक हैं, हमारे व्यासपीठ के ऊपर भी आए वाले लोग हैं. तो उनको भी मैं नए इसके स्वातंत्र्य इसके शुभेच्छा देता हूँ. या ठिकाणी स्वागत करतो. आज बघितलं आपण सकाळपासून आजचा हा 80वा स्वातंत्र्य दिन वेगळ्या उत्साहात या नगर शहरामध्ये साजरा केला जात आहे. आणि उत्स्फूर्तपणे या उपक्रमासाठी प्रतिसाद मिळालेला आहे. खरोखर मी उडान संस्थेचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी ही प्रथा सुरू केली. आणि माझ्या शुभेच्छा असतील की ही प्रथा आपण इथून पुढच्या काळामध्ये सातत्यानं सुरूच ठेवावी. आणि आपल्या उडान या नावातच एक अर्थ दडलेला आहे, तो म्हणजे झेप, नवीन दिशेने घेतलेली झेप. 2000 सालापासून ॲडव्होकेट महेश शिंदे आणि आम्ही एक स्वप्न घेऊन पुढे जात आहोत. आणि आमचा विश्वास आहे की दुसरे जग शक्य आहे. अनदर वर्ल्ड इज पॉसिबल. आणि त्याच संकल्पनेला धरून ज्या समाजातील होतकरू आणि काहीतरी करायचंय, दुसऱ्यांसाठी जगायचंय या हेतूने प्रेरित होणारी आजची ही नवीन पिढी आहे. मग दिनेश शिंदे असेल किंवा ॲडव्होकेट म्हणजे उडान संस्थेच्या ज्या मॅडम आहेत त्या पुढे येत आहेत आणि त्यांनी ही प्रथा सुरू केलेली आहे. 6 वर्षापूर्वी या संस्थेचं रोपटं लावलं त्यांनी. फक्त दुसऱ्यांसाठी काहीतरी करायची मनात तळमळ.
पण त्याला यथार्थ रूप मिळालेलं आहे. ही संस्था नक्कीच नवीन दिशेने झेप घेऊन भविष्य काळामध्ये आपल्यातले जे हिडन टॅलेंट आहे, घराघरात ते हिडन टॅलेंट आहे, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि तो प्लॅटफॉर्म मिळवून द्यायचं काम या संस्थेनं केलेलं आहे. तसेच या विचारधारेला प्रेरित होऊन समाजात वेगवेगळ्या घटकांमध्ये कार्यरत असणारे अनेक लोक आहेत. समाज त्यांची दखल घेत नाही किंवा शासनाची या लोकांकडे उदासीनता आहे. अहिल्यानगर पल्ससाठी सकाळी प्रतिनिधी यतीन कांबळे, अंध अहिल्यानगर. कलावंत मला भेटले, आरणगावचे आहेत. मला आश्चर्य वाटलं की त्यांना अजूनही लोककलावंत म्हणून मानधन सुरू झालेलं नाही. आता त्यांनी त्यांचं 75वी ओलांडली असेल आणि ते अंध आहेत. त्या अंधाची जी शिष्यवृत्ती किंवा जे मानधन मिळायला पाहिजे ते सुद्धा त्यांना मिळालं नाही. ही खंत वाटते की असे बरेच लोक आहेत ज्यांच्यापर्यंत लाभ पोचलेला नाही आणि या संस्थेच्या माध्यमातून असे जे उपेक्षित भरपूर काही ज्यांनी समाजासाठी आता आयुष्य दिलंय आणि देत आहेत किंवा काही लोकांनी पदार्पण केलंय, या लोकांना शाबासकीची थाप देण्यासाठी या विशेष उड्डाण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी अभिनंदन करेल आणि भविष्य काळासाठी शुभेच्छा देत आहे.